सख्यानो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आज आपण सोयाबीनचे कटलेट बनवणार आहोत. सोयाबीनचे वेज कटलेट. हे बघा, हे सोयाबीनच्या वड्या आहेत, त्या आपण आता बॉइल्ड करून घेऊया. त्यासाठी साहित्य बघा. त्या कटलेटमध्ये टाकायला टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, कांदा आणि ओली मिरची, लसूण आणि आलं हे क्रश करून टाकायचं. आणि हे सगळं साहित्य हे असं ह्याच्यामध्ये क्रशरमध्ये टाकून करायचं. तर आता आपण सोयाबीन उकडायला लावूया. हे एक एक आपल्याला क्रश करून घ्यायचं. हे बघा, असं हे बारीक क्रश करून घ्यायचं. गाजर तुम्ही मग हे क्रश केलेलं भाजीमध्ये पण टाकू शकता, बाकीच्या नाही का. कोथिंबीर हे सगळं लागतं त्या कटलेटला. तर आता आपण परत दुसरे गाजर करून घेऊया. अशा पद्धतीनेच आपण शिमला मिरची, कांदा, टोमॅटो हे क्रश करून घेऊयात. मैत्रिणींनो बघा, आता ह्याच क्रशरमध्ये आपण असे सोयाबीन उकडून घेतलेले आहे, त्याच्यातलं पाणी काढायचं पिळून आणि मग ह्याच्यामध्ये क्रश करून घेऊया. तर हे आपण असे गाजर हे सगळे क्रश करून घेतले त्याच्यावर. आता आपण हे सगळं असं क्रश करून घ्यायचं. हे साहित्य सगळं एकत्र टाकायचं आणि वर पावडर मसाले, त्यामध्ये हळद, हिंग, खाण्याचा सोडा हे सगळं एकत्र मिळून घ्यायचं. 10-15 मिनिट ते रेस्टला ठेवायचं आणि नंतर बनवायचं. सख्यानो बघा, तर आपले हे सोयाबीन आपण क्रश करून घेतले आणि हे बाकीचे पण सगळं हे बघा. गाजर, तर ह्याच्यामध्ये गाजर टाकूया. बऱ्यापैकी गाजर टाकायचं. नंतर शिमला मिरची, कांदा तो पण क्रश करून घेतला. नंतर टोमॅटो थोडासा आंबटपणा येण्यासाठी. आपण लिंबू पण पिळणार आहोत त्याच्यात. नंतर ही भरड मिरची, लसूण आणि आल्याची, नंतर ही कोथिंबीर बघा. हे सगळं साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स केलेलं बॅटर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण यूज करायचं. म्हणजे आज थोडे कटलेट केले, उद्या थोडे, तरी पण चालतं. फ्रीजरमध्ये ठेवून द्या. ठीक आहे सगळ्यांनी. चला, त्यामध्ये धना पावडर घालते. नंतर हळद थोडीशी घालायची. जेव्हा आपण ते शॅलो फ्राय करणार ना तेव्हा मग ती लागते. आता आपण हळद टाकली, तर हिंग टाकूया. नंतर थोडीशी जिरी टाका, चमचाभर. चांगली वाटते ती, दाताखाली येते ना तशी. आणि काश्मीरी मिर्च पावडर, रंग येतो चांगला कटलेटला. आणि अकॉर्डिंग टू आपलं मीठ घालायचं, जसं असेल ना साहित्य तसं. तर आता हे पण मळून घेऊया. सख्यानो, आत्ता आपण त्यामध्ये ना थोडीशी आमचूर पावडर टाकूया.
आंबटपणा येणार. लिंबू पिळलं की पाणी सुटेल ना, म्हणून. तर हेच. आणि त्याच्यातलं मी अर्धच घेतलेलं आहे बॅटर, कारण जास्त होईल ना म्हणून. मग ते नंतर उद्या वगैरे करायचं. आणि आता कमी बॅटर आहे ना, मग अकॉर्डिंग टू मीठ टाका. बस एवढंच. आता हे एकजीव करून आपण 10, आणि जर त्याचं बाइंडिंग नाही आलं तर त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर घालूया. कॉर्नफ्लावर घाला किंवा चण्याचं पीठ घाला. चण्याच्या पिठाने पण क्रिस्पी होतात. असं बस. आता मी हे बॅटर करून असंच रेस्टला ठेवते आणि मग थोडंसं मुरल्यावर मग आपण त्याचे हे करूया कटलेट. ठीक आहे सगळ्यांना. चला सगळ्यांनो बघा, तर हे आपलं बॅटर ना आपण ठेवलं होतं ना थोडा वेळ, अर्धा तास किंवा 10-15 मिनिट, तर ते असं सॉफ्ट झालं आहे बघा. तर त्याची अशी आपण आता कटलेट करणार आहोत. कटलेट म्हणजे काय, गोल गोळा करायचा, तो असा दाबायचा बघा. असे आपले कटलेट आता तयार. ऐका, एकदम सोपी रेसिपी आहे. आता बघा मी एक बॅच ना तळायला लावली. शॅलो फ्राय करायचं हां सगळ्यांनो. तेलकट नको आहे आपल्याला कोणतीच गोष्ट, नाही का. हे जे बॅटर असतं की नाही आपण मिक्स केलेलं सगळं, त्याचे असे गोळे करायचे. आणि जर आपण संपूर्ण फ्राय करणार असू तर गोळेच करा, नाहीतर मग असे पातळ चपटे करा. म्हणजे ते शॅलो फ्राय करताना भाजायला वेळ लागत नाही आणि कच्चे राहणार नाहीत. खूप छान होतात सगळ्यांना. तुम्ही एकदा केलात ना परत परत कराल. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. सगळं क्रश करायचं क्रशरमध्ये आणि मिक्स करून शॅलो फ्राय करायचं. टिफिनला मुलांच्या किंवा डब्याला एक भाजी आहे, मग दुसरी भाजी, एवढंच. सगळं बॉईल करायचा आणि दाबायचा. तो जरासा चपटा दाबा, म्हणजे आतलं बॅटर सगळं शिजेल. ते सोयाबीन तर काय ते भुसभुशीतच असतं ना, काही रवा काही घालायची गरज नाही. असं छान होतं बघा. एक बॅच तळेपर्यंत आपली दुसरी होते. हे बघा, असे हे आपले पौष्टिक सोयाबीन चंक असतात ना, वड्या, सोयाबीनच्या वड्याचे कटलेट तयार आहेत बघा. आता हे आपले तयार आहेत बघा. दाखवते ना तुम्हाला. हे बघा किती सुंदर झालेत बघा. बघा किती छान झालेत ना बघा. सगळ्यांना आवडतील. घरातल्या छोट्या कंपनीला तर खूपच आवडतील. सख्यानो, आता आपण ही दुसरी बॅच टाकली आहे, तर थोडंसं तेल टाकायचं आणि हे अशी शॅलो फ्राय करून घ्यायची. एक 1/2 किलो सोयाबीन आणले ना तुम्ही, भरपूर होणार त्यामध्ये. छोट्यांच्या डब्याला किंवा असं मोठ्यांना पण डब्याला वगैरे तुम्ही देऊ शकता. खूप छान आहे आणि पौष्टिक पदार्थ. एवढा पौष्टिक आहे ना, प्रमाणाच्या बाहेर. सोयाबीन म्हणजे तर माहिती आहे ना तुम्हाला.
बघा असे क्रिस्पी वडे होतात कटलेट. चहाच्या टायमाला पण तुम्ही हे खाऊ शकता किंवा टोमॅटो कॅचअप बरोबर छान लागतात ते आंबट गोड. तर हे असे करून बघा हा सख्यानो, आणि तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा. थोडंसं वरून तेल पाहिजे तर टाका तुम्ही, थोडंसं टाकायचं, तळण्यापेक्षा तर कमीच ना आपल्याला असं. आणि शिजताना त्याच्यावर झाकण ठेवा. तेव्हा आपण जेव्हा करू ना तेव्हा. मैत्रिणींनो, तर बघा आता आपली ही अशी कटलेट तयार आहे. तर तुम्ही ही टोमॅटो केचप बरोबर किंवा कशाही बरोबर खाऊ शकता. मोस्टली टोमॅटो केचप बरोबरच ह्याचं मॅचिंग होऊन जातं खाण्याचं कॉन्ट्रास्टमध्ये. आणि आंबट गोड असतं ना ते टोमॅटो केचप. तर ही नक्की बनवा. मुलांच्या टिफिनला, तुमच्या घरच्यांच्या डब्यासाठी पण तुम्ही बनवू शकता किंवा टी टाईमला, चहाच्या वेळेला पण. ही अशी गरम गरम खूप सुंदर होतात बघा. किती छान झाली हो की नाही. आणि कमी तेलात आणि महागडं असं काहीच नाही लागलं. आपल्या घरातलं सगळं, गाजर, सिमला मिरच्या 2, कांदा, टोमॅटो, लसूण मिरचीची पेस्ट एवढंच. आणि थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी 1-2 टीस्पून मी चणा पीठ टाकलं, बस. बाकी काही टाकलं नाही सख्यानो. नक्की करा हा, आणि कमेंटमध्ये मला सांगा बाई कसे झाले कटलेट. ठीक आहे सगळ्यांना, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा. आणि तुम्ही कसं करता ते पण मला सांगा, मग मी करेन ना चेंजेस. तर बघा आता ही आपली अशी कटलेट्स आहेत. चला मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. चला.